महत्वाची बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यामध्ये पडणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होऊ शकते। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गटामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र आता नारायण राणे या ठिकाणाहून लढणार अशी माहिती जी आहे ती मिळते। भाजप या जागेसाठी आग्रही होती। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गावरती दावा जो आहे शिवसेने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा केला होता, परंतु अखेर भाजपच्या पारड्यात ही जागा जी आहे ती पडलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या जागेवरती उमेदवार आहेत आणि आज याची घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उभाटा शिवसेना विरुद्ध भाजप असा हा सामना जो आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आता भाजप विरुद्ध ठाकरे गटामध्ये सामना होऊ शकतो, कारण की रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांना उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते।